रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय शिव शंभो. नमो पार्वती पते. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हो बजरंग बली. बालाजी सरकार. मी आज तुम्हाला द्रौपदी चरित्र सांगणार आहे. जे पतिव्रता आहे द्रौपदी, आणि द्रौपदी चरित्र सांगणारे सांगणं काळाची गरज झालेली आहे. आणि आता ती सांगितलंच पाहिजे, कारण योग्य समय योग्य गोष्टी माणसांना कळणं गरजेचं असतं. म्हणून मी आज द्रौपदी चरित्र सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. द्रौपदी सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे द्रौपदीचं चरित्र. तर मी आज द्रौपदीचं चरित्र सांगणार आहे. तर पहिल्यांदा द्रौपदीचा जन्म कसा झाला, तर द्रौपदीच्या आईवडिलांचं नाव आता माझ्या आठवणीत नाही, परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर द्रौपदीच्या आईवडिलांनी यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ थोडक्यात केला, परंतु त्या यज्ञामधून द्रौपदी प्रगट झाली. द्रौपदीचा जन्म पहिल्यांदा कसा झाला, तर तिचा जन्म यज्ञातून झालेला आहे. आता इकडं पंडूराजा पांडव कसे जन्मले ते सांगणार आहे. तर पांडव कसे जन्माला आले, तर पांडवांचे वडील पंडूराजा एक दिवस शिकारीला गेलेला असताना शिकारी करत असताना दोन हरणांची जोडपे एकमेकाशी क्रीडा करत होते. आता क्रीडा करत असताना त्यांनी तो बाण मारला. हरणांचे शिकार आपल्याला ते क्रीडा करतायत, आपल्याला बरोबर ते हरिण शिकार होईल. हिंडलोय फिरलोय आपल्याला काही शिकार सापडत नाही. आणि अजून एक काही जणांच्या मनात प्रश्न येतो, शंका येते बरं का, की पूर्वी क्षत्रिय लोक शिकार का करत होते, तर नेमबाजी धरणं किंवा नेमबाजी करणं हा त्यांचा धर्मच आहे. नेमबाजी त्यांना ते शिकवलीच जायची आणि नेमबाजी धरली पाहिजे, नेमबाजी करता आली पाहिजे. पण पंडूराजाचं एक चुकलं की ते रथी क्रीडा करत असताना बाण नव्हता मारायला पाहिजे. शिकार करायची ना, हरणाची शिकार कशी करतात, पळत्या हरणावर ही धरायचा असतो, नोक धरायचा असतो. हरिण पळतया, पण ह्याने आयता हरिण धरलं. त्याचे दुष्परिणाम काय झाले बघा. तर ते हरिण क्रीडा करत असताना ते बाण मारल्यावर बाण लागला मादीला. आता ती मादी कोण सामान्य नव्हती, तर ऋषीपत्नी होती. आणि तो जी नर होता तो ऋषी होता. आता हे माणसाच्या आयुष्यात हे महत्त्वाचं सांगायचं. आता मी विवाहित आहे, तुम्ही ऐकणारे विवाहित असाल नाही तर नसाल, पण मी सांगण्याचं काम करते की माझ्या आयुष्यात मी तत्व पाळलेली आहे. माणसाने दिवसा रती क्रीडा करू नये, हे शास्त्राने निषिद्ध सांगितलेले. त्याच्यासाठी माणसाला रात्र दिली आहे. दुसरी गोष्ट, एकादशी, आमुषा, व्रतवैकल्य माणसाने पाळली पाहिजेत. तर तुम्हाला तुमचा संसार, प्रपंच, लग्न कधीही तुमच्या परमार्थाला मार्ग ठरणार नाहीत. लक्षात घ्या. मला बऱ्याचदा माणसं विचारतात की तुम्ही लग्न केलं, संसार केला आणि देव तुमच्या अंगात कसं काय. मी नियमाधर्माचं पालन केलेलं आहे. जो संसारात राहून नियमाधर्माचं पालन करतो ना, संसारात राहून नियमाधर्माचं जे पालन करतो ना, त्याला संसार कधीही मारक ठरत नाही. तर आहे ना, आणि परमार्थालाही मारक ठरत नाही. तर आहे ना, दादा मी आता लगेच नाही, मला वेळ लागणार आहे. तू शाळेतल्या मित्रांच्या बरं जा. तर आहे ना, मग पप्पाला घेऊन जा. तर आहे ना, मला एक म्हणायचं होतं की संसार प्रपंच मारक कसा ठरत नाही, जर तुम्ही नियमाधर्माने व्रतवैकल्य केली किंवा व्रतवैकल्यांचं नियमाधर्माने पालन केलं किंवा सृष्टीत जे नियम भगवंताने घालून दिलेत त्याचं जर पालन केलं ना, तर आहे ना
संसार म्हणजे तुम्हाला परमार्थ ही संसारात राहून करू शकतो. हो, अजून एक वर्णाश्रम 4 म्हणजे संन्यासाश्रम, वानप्रस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थ आश्रम. धन्य गृहस्थ आश्रम हो. सर्वात जर कोणता हे असेल ना महत्वाचं तर धन्य गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमाला धन्यता का दिलेली? वानप्रस्थाला धन्यता नाही दिली, संन्यासाला धन्यता नाही दिली, ब्रह्मचर्य आश्रमाला नाही दिली, गृहस्थालाच का दिली? तर गृहस्थामध्ये राहून आपण आपल्या घरच्यांची सेवा करू शकतो. गृहस्थीमध्ये राहून आपण संसार सुद्धा करू शकतो. गृहस्थीमध्ये राहून आपण आले गेल्या अतिथी देवो भव त्यांचा सुद्धा ही करू शकतो. देवाचीही सेवा करू शकतो आणि चांगलं वागून उच्च कोटीचा परमार्थही करू शकतो. म्हणून धन्य गृहस्थ आश्रम म्हणलेलं आहे. बरं, हे झालं. आता आपल्याला काय सांगायचं? पांडवांचा जन्म. तर त्या ऋषींनी शाप दिला, म्हणला तुला पोर केलं तरी पोर होणार नाही. म्हणला तुझ्यापासून तर नाही, तुझ्या बायकोला होणार. आता पंडुराजाची मंडळी कोण? कुंती आणि माधरी. आता कुंती आणि माधरी ह्या 2 बायका होत्या पंडुराजाला. आता ही कुंतीला गोष्ट कळल्यावर, कुंतीला लग्नाच्या आधी सूर्यपुत्र झाला होता. तिने एका ऋषीक जाऊन काय मंत्र सामग्री प्राप्त करून घेतली होती आणि मंत्र सामग्रीचा प्रभाव पडतोय का नाही म्हणून तिने सूर्यदेवाला नमस्कार केला आणि मंत्र म्हणला. सूर्यदेव आले, तिची कामना पूर्ण केली आणि तपले ते ह्यानी गेले. पण तिला ती लग्नाच्या आधी पुत्रप्राप्ती झाली सूर्यापासून. असा तो कर्णाचा जन्म आहे. मग लग्नाच्या आधी पुत्रप्राप्ती झाल्यावर लग्न कोण करील? मग तिने काय केलं? ती कर्णाला एका टोपलीमध्ये भरला. म्हणली बाळा तुझ्यामुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मग तिने त्याला नदीत सोडून दिला. आता नदीत सोडून दिल्यावर पंडुराजाशी लग्न झालं. आता पंडूला बी असा शाप मिळाला. मग ती म्हणली भिवू नका, तुम्हाला पुत्र होतील. मी तशी साधना केलेली आहे, मी तशी मंत्र सामग्री घेतलेली आहे. मी मंत्र म्हणेल आणि मंत्रशक्तीच्या द्वारे माधरीला सुद्धा मुलं होतील, मला सुद्धा होतील. मग तिने मंत्रशक्ती जागृत केली आणि मंत्रशक्ती जागृत करण्याच्या द्वारे 5 तत्व कोणते? अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. ह्या 5 तत्वापासून कुंतीला 3 मुलं झाली आणि माधरीला 2 मुलं झाली. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर असे 5 मुलं. माधरीला 2 आणि कुंतीला 3 अशी झाली. आता पुढं द्रौपदीचं चरित्र आपल्याला सांगायचं आहे. द्रौपदी उपवर झाली, लग्नाला आली आणि लग्नाला आल्यानंतर आता तिला वर कुणी पसंत पडत नव्हता. मग वडिलांनी ठरवलं तुला वर कसा द्यायचा, आम्ही कसं ओळखायचं तुला कसला नवरा पाहिजे. मग खाली पाण्यात एक असं गोल ठेवला. त्या पाण्यात बघायचं, फिरता चक्र गोल चक्र वर फिरतं या गर 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 गर. त्या पाण्यात बघायचं आणि फिरत्या चक्रात जो मासा, आता त्यात एकच मासा होता म्हणजे 12 राशींचे 12 होते आणि त्याच्यात एक मासा म्हणजे मीनरास. आता मीनराशीचा बी त्या माशाच्या डोळ्यात जो कोणी आक्षेपेत करील त्याला द्रौपदी दिली जाईल. कर्ण उठला, सर्व हारले पण कर्ण उठला. कर्ण उठल्यावर देवाने सांगितलं हा सुतपुत्र आहे. होता तर क्षत्रिय पण देवाची लीला कोणाला गावती? हा सुतपुत्र आहे. आता तसं म्हणल्यावर कर्ण खाली बसला. 5 पांडवांनी तिला जिंकली. खाली पाण्यात बघून फिरत्या अक्षवेध घ्यायचा या, फिरत्या चक्राच्या माश्याचा अक्षवेध घ्यायचा या. 12 राशीतला मासाचा आला पाहिजे. अति चक्र तर गर 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 फिरतं या. मग आहे ना घेतला. 5 पांडवांनी द्रौपदीला जिंकले. 5 पांडवांबरोबर द्रौपदीचं लग्न झालं. पण लग्न झाल्यावर आता 5 पांडवांचं मी जी कथा मला ऐकलेली आहे तेच तुम्हाला सांगते आहे की
5 पांडवांशी लग्न झाल्यावर द्रौपदी 5 पांडवांशी राहणं म्हणजे प्रत्येक नवऱ्याकडे ती 1 महिना राहायची. प्रत्येक नवऱ्याकडे हे 5 जण आहेत आणि ह्या 5 जणातल्या प्रत्येक नवऱ्याकडे 1 महिनाभर, यांच्याकडे 1 महिना. पण ह्यांच्या महिना पूर्ण झाल्याच्या नंतरनं ती अग्नीत उडी टाकायची. अग्नीत उडी टाकायची. अग्नी परीक्षा द्यायची. सोपी बाब नाही. अग्नीत उडी टाकायची, अग्नी परीक्षा द्यायची आणि अग्नी परीक्षा देऊन सांगायची तुमच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्याकडं डुंकूनही पाहिलं नाही. त्यो बी नवराच आहे पण त्याच्याकडं पाहिलं सुद्धा नाही हो मी. मनात सुद्धा विचार आणला नाही त्यांच्याबद्दल त्यांच्या जवळ जावं असं मनातही विचार आणला नाही. तेव्हा मग ह्यांच्या कोण निघाल्यावर हिता अग्नी परीक्षा द्यायची. ह्यांच्या का महिनाभर राहायचं ह्या नवऱ्याकडं, परत अग्नी परीक्षा द्यायची, परत ह्या नवऱ्याकडं राहायची, परत अग्नी परीक्षा द्यायची, ह्या नवऱ्याकडं राहायचं, परत अग्नी परीक्षा द्यायची आणि ह्या मालकाकडं जायचं आणि ह्या मालकाचं झाल्यावर परत अग्नी परीक्षा द्यायची आणि इकडं यायचं. असं द्रौपदीचं चरित्र आहे. तुम्हाला जमल का अग्नी परीक्षा? अग्नीत उडी टाकाय जमल का? अग्नीत उडी टाकायला? पण घडलं असं की जे दुर्योधन होता ना, दुर्योधन 100 कौरवातला, तो दुर्योधन द्रौपदीला इचरायचा, आज कुणाचा नंबर, आज कोणत्या नवऱ्याचा नंबर, आज कोणत्या नवऱ्याचा नंबर, सारखा विचारायचा. द्रौपदीला टेन्शन यायचं, याला काय उत्तर देऊ मी, माझ्या नशिबाचे खेळ आहेत, ह्याला काय उत्तर देऊ. ती म्हणजे नाराज झाली आणि श्रीकृष्णाकडे गेली. कृष्णाला म्हणली, कृष्णा माझी एक देवा प्रभू, माझी एक आहे ना मनातली अडचण आहे, ती सांगू का? श्रीकृष्ण म्हणले, मी तुझा मानलेला भाऊ आहे, बिनधास्त सांग. अहो मला दुर्योधन येतो आणि म्हणतो आज कुणाचा दिवस आहे. मग चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, कुणाची खोड कशी मोडायची ना ते देवाला पक्क माहिती असतं, पक्क माहिती असतं, किती विद्वान असू द्या. मग द्रौपदीला सांगितलं, सांग आजचा दिवस शेष्याचा आहे म्हणून. देवा म्हणले, हे कसं काय, तुला काय करायचं तेवढं सांग, आजचा दिवस शेषाचा आहे, शेषराजाचा आहे, पाताळातल्या शेषाचा. आता ही शेषराजाची कथा कशी तर आहे ना, दुर्योधन आपल्या बायकोशी नीट नव्हता वागत, बायको दुर्लक्ष करायचा आणि दुर्लक्ष केल्यामुळं ती एका ऋषीकडे गेली, तिने तपश्चर्या केली, ऋषीकडे गेली. ऋषींना सांगितलं की माझा नवरा माझ्याशी नीट नाही वागत, माझ्याकडे बरं नाही बघत, त्याचं सारखं बाहेर लक्ष असतं. मग ऋषींनी काय केलं, तेलाच्या एक वाटी दिली, त्या वाटीत तेल दिलं, थोडक्यात बाटली म्हणा, त्या बाटलीत तेल दिलं आणि म्हणले रात्री झोपताना पतीच्या माथ्यावर ओतायचं, रात्री झोपताना पतीच्या माथ्यावर ओतायचं. आता तिने नेलं ती तेल घरी. रात्री दुर्योधन ती झोपलेली असताना तिने नेमका इथं प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पण दुर्योधनाचा हात लागला तसं ती तेल खाली जमिनीवर पडलं. त्या तेलाचं, ऋषीचं तेल काय सामान्य नव्हतं. तेल जाऊन पाताळात, पृथ्वीतनं खाली जाऊन पाताळात शेषराजाच्या मस्तकावर पडलं आणि शेषराजाच्या मस्तकावर पडल्यावर आपल्याला कुणी बोलावणं केलं या, ह्या तेलाची काय भानगड. शेषराजा आले, दुर्योधनाच्या बायकोची मन इच्छा पूर्ण केली. हा तेलाचा त्या परिणाम आहे. आणि मग आहे ना, द्रौपदीला नेमका दुर्योधन भेटला आणि म्हणला आज कुणाचा दिवस आहे, म्हणली आज शेषराजाचा दिवस आहे, पाताळातल्या शेषराजाचा. गप झाला ती. परत द्रौपदीला तसा म्हणलाच नाही. हा खोड मोडली का नाही. त्याच्यानंतर पांडवांचं 100 कौरवांचे वडील, काय त्याचं नाव, धृतराष्ट्र. धृतराष्ट्र आणि पंडूराजा हे सख्खे भाऊ होते. परंतु पंडूराजाला मृत्यू कसा आला तर आहे ना, एक दिवस माधरी आंघोळ करत असताना,
मादरी आणि कुंती. तर मादरी आंघोळ करत असताना पंडूराजाची भावना तिच्यावर झाली आणि भावना झाल्यावर सांगितलेलं, तू नुसता तुझ्या बायकोशी जरी रतिक्रीडा केली तरी मरून जाशील. तर मादरी संग त्याची भावना झाली, तशी झाल्यावर त्याला मरण आलं. दोघी विधवा झाल्या का, पण आहे ना, विधवा झाल्यावर मादरीने आपल्या पतीचा प्राण गेल्यामुळं सती गेली आणि कुंती सती नाही गेली. कुंतीच्या पोटात बहुतेक बाळ असलं पाहिजे म्हणून कुंती सती नाही गेली. कुंतीला सांगितलं, तू ह्यांचं संरक्षण कर सर्वांचं, मी सती चाललेली आहे. तर आपला विषय काय चालला होता की हे दोन भाऊ कोण, धृतराष्ट्र आणि पंडूराजा. पण पंडूराजा मरण पावल्यावर धृतराष्ट्राने ते राज्य सांभाळलं. मग आता भाव हिस्सा द्यायला पाहिजे का नाही. पण पांडव मोठे झाल्यावर त्यांनी काय केलं माहितीये का, इंद्रप्रस्थ, त्याचं नाव आदवर काहीतरी आठवणा होतं तोंडाखाली, इंद्रप्रस्थ तिकडं दिलं. काय नाव, खांडवप्रस्थ. खांडवप्रस्थ दिलं. तर ती खांडवण का दिलं, वन होतं तिकडं, खांडवण पडीक पडलेलं होतं. आणि पडीक पडलेलं ही धृतराष्ट्राला माहिती नव्हतं की तिथं धन आहे. जाऊ दे म्हणला, पडीक नीट करतील त्या तसं तिकडं राही नका, लांब होतं ते खांडवप्रस्थ. आणि मग श्रीकृष्णाला कळलं की त्यांना खांडवप्रस्थ दिलंय. कृष्ण म्हणले, ठीक आहे अर्जुना, काही चिंता करू नको, चल माझ्याबरोबर. त्या ठिकाणी खांडवप्रस्थ, त्या ठिकाणी आमाप धन होतं पुरलेलं. आणि तिथं ना एक नाग होता, विशाल 5 फाण्याचा नाग, त्याचं रक्षण करणारा. श्रीकृष्णाला पाहिल्यावर नमस्कार केला. श्रीकृष्णाने सांगितलं, आतापर्यंत आपण रक्षण केलं तर आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो, परंतु हे खांडवप्रस्थ 5 पांडवांच्या वाट्याला आलेले, ही तर आम्ही चांगली नगरी तयार करू, आपण कृपया हे धन द्यावं. मग अर्जुनाने त्याचं इंद्रप्रस्थ बांधलं. इंद्रप्रस्थ बांधल्यावर अशी काय भूमी तयार केली की जिथं पाणी वाटायचं तिथं भूमी असायची, जिथं भूमी वाटायची तिथं पाणी असायचं. आता वास्तुक शांतीला दुर्योधनाला, शकुनी मामाला सर्वांना बोलवलं. दुर्योधन चालत असताना दुर्योधनाचं पाणी आहे म्हणून असं दोतारवर धरलं. द्रौपदीला जरा मनात हसाय आलं आणि पण मोठ्याने हसली नाही. शकुनी म्हणला, अरे ती पाण्यावानी दिसतंय पण पाणी नाही, भूमी आहे, चल सरळ. काय ह्या पांडवांचं कसली भूमी तयार केली आहे. आणि पुढं त्यांना भूमी दिसली पण होतं पाणी. आणि डबक्याने दुर्योधन जाऊन पडला. आता द्रौपदीला आधीच तिचा अपमान केलेलाचा डोक्यात आता बरा फसला म्हणली आणि खटक्याने हसायला आलं. तसं त्याने वर बघितलं, मालातून हसती काय, खिडकीतून बघून हसती का माझ्याकडं. मग आहे ना शकुनीला राग आला. शकुनी मामा म्हणला, ह्याचा बदला तू घेतला पाहिजेस. आणि मग त्यावेळेस सोंगट्यांचा डाव खेळला गेला. सोंगट्या त्या कशाच्या होत्या तर हाडांपासून तयार केलेल्या होत्या. त्या शकुनी मामाच्याच कुणाच्या तरी नात्यातल्या हाडांपासून तयार केलत्या. ह्या कीर्तनकारांनी याचा शोध घेतला पाहिजे की कुणाच्या हाडांपासून तयार केलत्या. मला नाव नक्की ध्यानात नाही, मी ती कथा ऐकलेली आहे. तर आहे ना त्या हाडांपासून तयार केलत्या. तर आहे ना डाव असा रचला की 8 म्हणलं की 8च पडायचे, 11 म्हणलं की 11च पडायचे, 12 म्हणलं की. पण त्या सोंगट्या भीमाला बेत होत्या. आता भीमाला का बेत होत्या, भीमाची ताकद त्या सोंगट्या जाणून होत्या. आपण जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं आणि भीमाला जर राग आला तर आपला चुराच करतील. चुरा भीमदादा चुराच बनावत्या, आपण काय शिल्लक राहायचो नाही. म्हणून त्या सोंगट्या भीमाला बेत होत्या. शकुनीच्या लक्षात आलं की ह्या सोंगट्या भीमाला बेत्यात म्हणल्यावर आहे ना शकुनीने सांगितलं, तेवढं भीमाला लांब पाठवा. 5 पांडवांनी भीमाला, म्हणजे जो थोरला होता युधिष्ठिर का काय नाव, तर त्यांनी लांब पाठवलं, म्हणजे जा. आणि 5 पांडवांचं इंद्रप्रस्थ जिंकून घेतलं, सैन्य जिंकून घेतलं. परत तुम्हाला सांगते सर्व जिंकून घेतलं. 5 पांडवांना सुद्धा दास बनवलं त्या सोंगट्यांनी. म्हणजे तो सोंगट्याचा डाव म्हणतात ती
त्याच्यात 5 पांडव हारले गेले. आणि मग सर्व हारल्याच्या नंतर आता काही शिल्लक राहिले नाही. राहिली द्रौपदी. द्रौपदी राहिल्यावर म्हणले तुम्ही दास बनायचं आणि बायको तुमची राणी बनायचं, हे काय बराबरीचं नाही. बायकोला लावा डावाला. द्रौपदी रजस्वला होती. द्रौपदीला प्रॉब्लेम आला होता 4 दिवसाचा. आणि दुःशासन गेला. द्रौपदी आपल्या महालात होती. प्रॉब्लेम आल्यामुळं ती आपली ती बाजूलाच होती. म्हणला वहिनी तुम्हाला बोलवलंय. म्हणली भाऊजी मला प्रॉब्लेम आला या, तुम्ही मला नका बोलू राजसभेत, मी येणं योग्य नाही. 4 दिवस मी देवाला शिवत नाही, माझे पती माझ्याजवळ येत नाहीत. 4 दिवस मी म्हणजे असं स्वयंपाकसुद्धा बनवत नाही, पाण्याला शिवत नाही, कुठल्याही धार्मिक कार्यात जात नाही. आणि राजसभेत मी कशी येऊ? मी आत्ता येऊ शकत नाही. अगं तुझा नवरा 5 पांडव सोंगट्याच्या डावात हारल्यात आणि तुला डावाला लावली या. तू सुद्धा त्यांनी हारलेली आहेस. तुला सुद्धा म्हणली त्यांचा काय संबंध? माझी परवानगी घेतली होती का? मी बायको होती, माझी परवानगी घेतली होती का? मग त्यांनी मला ही असं डावाला कशीच लावली? माझ्या सामर्थ्य ते हारलेलं मी सारं राज्य जिंकलं असतं, पण माझ्या परवानगीशिवाय मला डावाला लावलीच कशी? म्हणून तिचे मोकळे केस होते. मोकळ्या केसाला धरलं द्रौपदीच्या आणि वडत सभेत आणली का तर तशी येईना. माणसाचं बरेचदा केसात असतं आणि सभेत आणल्यावर तिच्या पदराला हात घातला. लक्षात घ्या, पदराला पदर वाढला. कसरी रजस्वला झाली आम्हाला बघायचंय. स्त्रीच्या पदराला हात घालणं, स्त्रीला उघडी नागडी करणं साधं समजू नका. तिची आबरू देवाला बी सांभाळायला देव सुद्धा खाली मान घालतो. तिच्या आबरूला कोणी हात घालत नाही ना. आबरूला हात घालण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीने धावा केला श्रीकृष्ण. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लावियला वेळ कास खया लावियला. अरे भर सभेत ज्यांना मी माझा नख नजर पडून देत नाही, भर सभेत मला विवस्त्र करण्याचा प्रयत्न चाललेला आहे देवा. अरे स्त्रीची आबरू काय असती? ती स्त्री जातीला ठावा असती. पळत ये. देवा आला. आल्यावर द्रौपदीने विचारलं एवढा का रे वेळ लागला? अगं तू म्हणली द्वारकेच्या राजा, द्वारकेहून इथनं मी द्वारकेला गेलो, द्वारकेहून येता करता मला टाइम लागला. मग आहे ना इकडं दुःशासन साडी ओढत होता, तिकडून देव साडी झाला द्रौपदीची. लाज राखली म्हणून म्हणतात असा देव कुठे नाही. साडी झाला द्रौपदीची. वडतोय डोंगरावाने ढीग लागला, पण साडी फेडू शकला नाही. आणि एक स्त्री पतीसाठी किती महत्वाची असते लक्षात घ्या. हरलेला सर्व राज्य जिंकून दिलं का नाही. 100 कौरव मरले ह्या डावात, पण 5 पांडवांचा केस सुद्धा वाकडा झाला नाही. केस सुद्धा. हे स्त्री जातीचं सामर्थ्य, हे पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. लक्षात घ्या. द्रौपदी कुणी सामान्य समजू नका. द्रौपदी पतिव्रता कशी होती ही मला सांगायचंय. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरील सत्ता. तिची सत्ता सामान्य समजू नका. ती एक भगवान विष्णूचा अवतारच म्हणलं तरी चालेल. लक्षात घ्या. पुराव्यानिशी बोलते. पुरावा नसला तर मी बोलतच नाही. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आणि मग महाभारत युद्ध कसं झालं, काय झालं ते आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, पण मला सांगायचं होतं द्रौपदी चरित्र. जय हो सीताराम, जय हनुमान. असं सीतामातेचंही चरित्र एखाद दिवशी सांगेल. जय श्रीराम.